आज ऐकूया नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 38. पिप्पलायन ऋषींचा अवतारही इतर नाथांप्रमाणे अलौकिक रीतीने झाला. ब्रह्मदेवाचे तेज पृथ्वीवर गवतात पडले होते. त्यात त्या ऋषीने प्रवेश केला व बालक रूपात तो तेथे रडत राहिला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्यासाठी तेथे आला. त्याला तो बालक दिसला. तोच त्याच्या अंगावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. ब्राह्मणाला ती भूताटकी वाटली, पण नारदाने विप्रवेशाने त्या ब्राह्मणाला न भीता या मुलाला घरी घेऊन वाढविण्यास सांगितले व चरपटी असे नाव ठेवण्याची सूचना केली. हा अवतारी ऋषी आहे असे कळले तेव्हा ब्राह्मणाने त्या मुलाला घरी नेले. तो मुलगा त्या ब्राह्मणाच्या घरी 12 वर्षापर्यंत चांगला अभ्यास करीत राहिला. नारदाने ते पाहिले व बद्रिकाश्रमात जाऊन दत्तगुरूंना विचारले, पिप्पलायन ऋषीने चरपटी म्हणून जन्म घेतल्याला 12 वर्षे झाली. तुम्ही त्याला ब्रह्मविद्या व पूर्णसिद्धी केव्हा देणार आहात? तेव्हा श्री गुरु म्हणाले, नारदा, अनुतापाशिवाय ब्रह्मविद्या नाही. त्या गोष्टीला अजून वेळ आहे. नारदाला चरपटीची काळजीच फार. त्याने एका गरीब मुलाचे रूप व नामही धारण केले आणि सत्यश्रवा ब्राह्मणाच्या दाराशी जाऊन गयावया करून, शिक्षणासाठी मी तुमच्या घरी राहू का? मी घरची सगळी कामे करीन असे म्हणाले. सत्यश्रवा ब्राह्मणाने त्याला घरात घेतले. नारदाने स्वतःचे नाव कुलंब असे सांगितले होते. तो चरपटीच्या वयाचा होता. काम करायला मुलगा बरा आहे आणि चरपटीबरोबर भिक्षुकीही शिकेल असा विचार त्या ब्राह्मणाने केला आणि दोन्ही कामे चालू झाली. चरपटी घरातल्या लोकांवर रागावला पाहिजे, त्याने संतापून घर सोडले पाहिजे, अशा एखाद्या युक्तीचा कुलंबरूपी नारद विचार करीत होता. काही दिवसांनी अशी घटना घडली. एका यजमानाच्या घरी एका धर्मकार्यासाठी सत्यश्रवाला बोलावणे आले. त्याला वेळ नव्हता म्हणून त्याने चरपटीला पाठवले. यजमानाने नेहमी इतकी दक्षिणा न देता कमी दिली. चरपटी उतावेळपणाने यजमानाशी भांडू लागला. यजमान काही ऐकेना. दोघे भांडत आहेत असे पाहून कुलंब घरी आला आणि त्याने सत्यश्रवाला सांगितले. तोपर्यंत सत्यश्रवा मोकळा झाला होता. चल मी येतो असे म्हणून तो कुलंबला घेऊन त्या यजमानाकडे गेला. चरपटी अजून भांडतच होता. तेव्हा बापाने त्याच्या थोबाडीत मारली आणि अद्वा बोलून घरी पिटाळले. आपण मुलाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. यथाशक्ती दक्षिणा द्याल ती व तेवढीच घेऊन आम्ही समाधानी राहिले पाहिजे असे यजमानाला सांगून त्याने क्षमा मागितली. कुलंब त्या अवधीत पुढे निघून आला. बाप लेकाचे वितुष्ट आले. त्याचे एक काम झाले. चरपटी रागाच्या भरात परत आला. तो घरात न जाता गावाबाहेरच्या देवीच्या देवळात जाऊन रडत बसला. कुलंब देवीच्या देवळात गेला आणि त्याचा राग वाढेल असे बोलला. अरे, आता आपण घरी जायचेच नाही. आपण सद्गुणी आहोत. विद्या काय कोणीही शिकवेल. त्याने चरपटीचे मन वळवले आणि गाव सोडून दोघे यात्रा करीत भटकत राहिले. पुढे ते केदारनाथाच्या मंदिरात गेले. तेथे ते ध्यानाला बसले असता नारदाने विचार केला, ही संधी याला आपले खरे स्वरूप दाखवण्यास बरी आहे. तो कुलंबाच्या रूपात बसला होता. तो मच्छिंद्रनाथाला योगबलाने पाचारण करून इतकेच चरपटीला म्हणाला, चरपटी समोर पहा. चरपटीने डोळे उघडले. तो त्याला भव्य व तेजस्वी मच्छिंद्रनाथ आणि त्यांच्याजवळ वीणापाणी नारद दिसले. नारदांना त्याने ओळखले, कारण त्यांचे वर्णन त्याने ग्रंथातून वाचले होते. नारद म्हणाले, बाळा, कुलंब तो मीच आणि हे मच्छिंद्रनाथ. तोच दत्ताने चरपटीला दर्शन दिले. चरपटीवर कृपा करून दत्ताने त्याला स्वतः दीक्षा दिली. तेव्हा शंकरही प्रकट झाले. त्यांनी चरपटीला सर्व विद्या देऊन पूर्ण सिद्ध करा असे दत्ताला सुचवले. त्याप्रमाणे त्याला पूर्ण सिद्ध करून दत्ताने तीर्थयात्रा करण्यास जा असा आदेश दिला. फलश्रुती या 38व्या अध्यायाच्या पठणाने हिवताप, नवज्वर इत्यादी ताप दूर होतील. अशा रीतीने
नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 38 संपूर्ण झाला.